हा प्रसिद्ध झाला आहे. आपण याआधी देखील आपल्या नगरसेवकांच्या मार्गदर्शनामध्ये काही मुद्दे सांगितले होते ते आज देखील त्या वचननाम्यामध्ये आहेत. पण आता या वचननाम्यामध्ये आरोप होताना दिसतंय. चांगलं जे कोणी काही करू शकले नाहीत. 12 वर्ष ज्यांच्या हातात देशाचं सरकार आहे, 12 वर्ष ज्यांच्या हातात राज्य सरकार आहे, काही करू शकले नाहीत, ही लोक आता आमच्यावर टीका करायला लागली आहेत. हे एक जोक झालेलं आहे. पण आम्ही आमचा वचननामा 2002चा असेल, 2007चा असेल, 2012चा असेल, 2017चा असेल, आपण पाहून बघा. आम्ही सगळी वचनं पूर्ण केलेली आहेत. वचनपूर्ती करणारं आमचं एकमेव सरकार आहे. आपण या वचनामध्ये सर्व घटकांना न्याय द्यायचं काम केलं आहे. पण भाजप असेल किंवा शिवसेना सिद्धेकर असेल यांच्याकडून अजून देखील वचननामा मुंबईत त्यांच्याकडे त्यांची भांडणं चालू आहेत. वचननामा काय ते नुसतं पैशांवरनं त्यांची एकमेकांची भांडणं चालू असतात, त्यांची पदांवरनं भांडणं चालू असतात. बंगले मंत्र्यांचे कोणाला मिळाले पाहिजेत, पालकमंत्री हे सत्तेसाठी एकत्र चिकटलेले लोक आहेत, महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाही आहेत. काल वरळीमध्ये जी सभा मुख्यमंत्र्यांनी भाषण करताना म्हटलंय श्रेय घेणारी टोळी जी आहे ती मुंबईत भेटते आणि त्याच्यामध्ये बालकही आहेत, तुम्हाला टोका मारण्याचा अच्छा, मला वाटलं आरसात बघून बोलले होते. काल वरळीमध्ये जी सभा झाली त्यामध्ये मुख्यमंत्री यांनी हे देखील सांगितलं की जे फिक्स डिपॉझिट आहेत ते काही चाटायला ठेवलं होतं. बघा, आम्हाला पहिलं वाटलेलं की सुसंस्कृत मुख्यमंत्री आहेत, पण हळूहळू त्यांचा खरा चेहरा हा लोकांसमोर यायला लागलेला आहे. ही भाषा जी वापरले चाटायचं वगैरे ते तर दिल्लीचे बूट चाटतात. आणि फिक्स डिपॉझिट आर्थिक नियोजन हे कसं करायचं हे त्यांनी आमच्याकडून शिकायला पाहिजे. कारण जे काही फिता आत्ता ते कापत आहेत महानगरपालिकेच्या कामांचे, ते आर्थिक नियोजन करून कर न वाढवता आम्ही केलेलं. कोस्टल रोड टोल न लावता आम्ही करून दाखवलेलं आहे. आणि ते सगळीकडे टोल लावतात, त्यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टरांना कॉन्ट्रॅक्ट देतात, पैसे काढतात आणि काम देखील खराब दर्जाचं करतात. सातत्याने मुख्यमंत्री म्हणतात की कोस्टल रोड आम्ही केलं जे आहे पायाभूत सुविधा. मुंबईला माहिती आहे की महाराष्ट्रात खोटारडेपणा कोण करत आहे. कोस्टल रोडचं त्यांनी केलं असेल. मी त्या दिवशी जे सादरीकरण केलं, एक फोटो मला दाखवा की त्यांचा काडी मात्र संबंध त्या कोस्टल रोडशी आहे. भूमिपूजन, कोस्टल रोडची घोषणा, भूमिपूजन, कामाची पाहणी हे सगळं आम्ही केलं. फी त्यांनी कापले तेवढं ते क्रेडिट घेऊ शकतात. नोटबंदीचं जसं आम्ही क्रेडिट घेत नाही, पडत्या रुपयाचं आम्ही क्रेडिट घेत नाही. देशावर अतिरेकी हल्ले ह्यांच्या काळात जे झालेले आहेत आणि ह्यांची जी म्हणजे आपण पाहतोय दिरंगाई आणि रिस्पॉन्ड करण्यामध्ये, ह्याचं कुठेही आम्ही क्रेडिट घेत नाही. हे सगळं भाजपचं श्रेय आहे. आत्ता पण जर रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसली असतील, हे भाजपमुळे घुसलेत. आज अमित चटम यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की देशातला सर्वात मोठा स्कॅम कोणी केला असेल तो उद्धव ठाकरेंनी केला आणि शिवसेनेने. चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही. आदित्य जी, अब तक भाजपा कह रही थी कि हम हिंदू मेयर बनाएंगे, लेकिन कल मुख्यमंत्री ने खुद कहा है कि हम हिंदू मराठी मेयर बनाएंगे. अभी डरने लगे हैं क्योंकि यहाँ महाराष्ट्र की ताकत उनको दिखने लगी है. जो काम उन्होंने, जो 12 साल उनकी देश में सरकार है, राज्य में सरकार है, जो कुछ कर नहीं पाए, वही सिर्फ हिंदू मुस्लिम की बात करते हैं, मराठी की बात करते हैं. हमने जो काम किया है वो काम करके दिखाया है और लोगों के सामने है. आपल्याला ममतानी काल न्यूयॉर्क मध्ये जे प्रकरण आहे त्यावरून अमित चटम यांनी काल सभेमध्ये चिल्लर लोकांना मी उत्तर देत नाही ना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.